नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. RRB NTPC 2025 ग्रॅज्युएट लेवलच्या झालेल्या एक्झाममधील आज आपण 23 जून 2025चा झालेला शिफ्ट 1चा पेपर बघूया. पहिला प्रश्न, नोव्हेंबर 2024मध्ये युरोपियन पॉलिटिकल कम्युनिटी समिटची कोणती आवृत्ती आयोजित करण्यात आली होती? उत्तर 5वी. ब्रिटिशांची जमीन महसूल धोरणे अत्यंत शोषणात्मक होती. कोणत्या व्यवस्थेच्या अंतर्गत जमीनदारांना पीक उत्पन्नाची पर्वा न करता निश्चित महसूल भरणे आवश्यक होते? उत्तर जमीनदारी. कोणत्या प्रमुख भारतीय स्वातंत्र्य सैनिकाला मंडाले तुरुंग बर्मामध्ये कैद करण्यात आले होते? उत्तर बाळ गंगाधर टिळक. खालीलपैकी कोणत्या आदिवासी समुदायाचा जंगल महाल प्रदेशातील चुआर बंडखोरीमध्ये प्रामुख्याने सहभाग होता? उत्तर भूमजी. हर्षाच्या दरबाराला भेट देणारा चिनी प्रवासी कोण होता? उत्तर ह्युएन त्सांग. खालीलपैकी कोणती विषम प्रतिक्रिया आहे? उत्तर Cl2+H2O बरोबर HCl+HOCl. MS Excel 365 मध्ये प्रिंट प्रिव्ह्यूचा उद्देश काय आहे? उत्तर स्प्रेडशीट कागदावर कशी दिसेल हे तपासण्यासाठी आणि लेआउट समायोजित करण्यासाठी. कुतुब मिनार ही प्रसिद्ध इमारत कोणत्या वास्तुशैलीत बांधली गेली आहे? उत्तर मामूलेक शैली. खालीलपैकी कोणत्या जीवाची सर्वात लहान DNA लांबी सूचीबद्ध आहे? उत्तर X174 फेज. डिसेंबर 2024मध्ये कोणत्या सरकारी प्रकल्पाने वन व्यवस्थापनातील उत्कृष्टतेसाठी स्कॉच पुरस्कार जिंकला? उत्तर नागालँड वन व्यवस्थापन प्रकल्प. 2024च्या झारखंड विधानसभा निवडणुकीत विजयी पक्ष किंवा युतीने किती जागा जिंकल्या आणि पक्ष किंवा युतीचे नाव काय आहे? उत्तर 56 जागा. JMM नेतृत्वाखालील आघाडी भारत. पश्चिम किनारी मैदाने अरुंद आहेत आणि कोणत्या वैशिष्ट्यांमध्ये आहेत? उत्तर पश्चिम घाट आणि अरबी समुद्र. खालीलपैकी कोणते नदीचे खोरे भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे समर्थन करते? उत्तर गंगा खोरे. भारतातील पंचायती राज व्यवस्थेच्या त्रिस्तरीय संरचनेत तळागाळात कोणती संस्था निवडली जाते? उत्तर ग्रामपंचायत. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाने धर्माचा अवलंब, आचरण आणि प्रचार करण्याचा अधिकार दिला आहे? उत्तर कलम 25. खालीलपैकी कोणत्या लेण्यांमध्ये पाषाणयुगीन काळातील रॉक कट पेंटिंग्स आहेत? उत्तर भीमबेटका लेणी. कोणती पद्धत तुम्हाला विंडोजमध्ये विशिष्ट फोल्डरमध्ये नवीन मजकूर फाईल तयार करण्यास अनुमती देते? उत्तर ओपन द फोल्डर अँड राईट क्लिक, देन न्यू, देन टेक्स्ट डॉक्युमेंट. विंडोज 11 OS मध्ये कोणता कमांड इंटरप्रिटर संगणकाच्या ड्राईव्ह म्हणजेच डिस्क विभाजने, व्हॉल्यूम किंवा आभासी हार्ड डिस्क व्यवस्थापित करण्यास मदत करतो? उत्तर डिस्क पार्ट. इलेक्ट्रिक बल्बमध्ये फिलामेंट बनवण्यासाठी खालीलपैकी कोणती सामग्री सर्वात योग्य आहे? उत्तर टंगस्टन. 57व्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात सहभागी होण्यासाठी मार्च 2025मध्ये कोणत्या भारतीय नौदलाच्या जहाजाने पोर्ट लुईस मॉरिशसला भेट दिली? उत्तर INS इम्फाळ. 2024 G20 शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? उत्तर रिओ दी जेनेरिओ, ब्राझील. ब्रेकिंग रॉक्स अँड बॅरियर हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? उत्तर सुदीप्ता सेनगुप्ता. डच ईस्ट इंडिया कंपनीने उत्तर कोरोमंडल किनाऱ्यावरील पेटापुली येथे कोणत्या वर्षी कारखाना सुरू केला? उत्तर 1606. सुमारे 5000 वर्षांपूर्वी
थारच्या वाळवंटात कोणत्या प्राचीन संस्कृतीचा विकास झाला? उत्तर सिंधू संस्कृती. 2025च्या ड्रीम काउंट या कादंबरीचे लेखक कोण आहेत? उत्तर चिमामंदा ngozi आदिची. मगधमधील शुंगांची जागा कोणत्या राजवंशाने घेतली? उत्तर कण्वाज. भारतीय महिला हॉकी इतिहासातील सर्वाधिक आंतरराष्ट्रीय कॅप्सचा विक्रम करणाऱ्या वंदना कटारिया यांनी एप्रिल 2025मध्ये कोणती महत्त्वपूर्ण घोषणा केली? उत्तर तिची आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती. उदारीकरणानंतर भारतात स्टार्टअप संस्कृती झपाट्याने विकसित झाली आहे. स्टार्टअप इंडिया उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी कोणते मंत्रालय नेतृत्व करते? उत्तर वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय. मे 2025मध्ये पलामू व्याघ्र प्रकल्पचे व्यवस्थापन ट्रॅफिक सोबत चर्चा करत होते. जागतिक वन्यजीव निधी आणि इंटरनॅशनल युनियन ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ नेचर यांच्यातील संयुक्त उपक्रम साठी स्निफर डॉग मिळवण्यासाठी. उत्तर बेतला राष्ट्रीय उद्यान. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणते राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश आदिवासी लोकसंख्येचा अभाव असल्याचे दिसून आले? उत्तर पंजाब. भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम संसदेला कायद्याने नागरिकत्वाच्या अधिकाराचे नियमन करण्याचा अधिकार देते? उत्तर कलम 11. INIOCHOS 25 या सरावामध्ये भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात कोणत्या प्रकारचे विमान समाविष्ट होते? उत्तर Su-30 MKI लढाऊ विमाने, IL-78 हवाई इंधन भरणारे आणि C-17 वाहतूक विमाने. भारतातील पंचायती राज व्यवस्थेअंतर्गत खालीलपैकी कोणते पद निवडलेले नाही? उत्तर पंचायत सचिव. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणते कलम भारताच्या राष्ट्रपतींना दरवर्षी आपला अहवाल सादर करण्याच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या कर्तव्याविषयी नमूद करते? उत्तर कलम 323. खालीलपैकी कोणते पीक भारतातील लागवड शेतीशी संबंधित आहे? उत्तर चहा. भारताच्या पंचवार्षिक योजनांचे संचालन करण्यासाठी नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली. भारताच्या नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? उत्तर जवाहरलाल नेहरू. जेव्हा तुम्ही MS PowerPoint 365 मधील दुसऱ्या प्रेझेंटेशनमधील स्लाइड्सचा पुनर्वापर करता तेव्हा खालीलपैकी कोणता पर्याय आयात केलेल्या स्लाइड्सचे मूळ स्वरूप टिकवून ठेवण्याची खात्री देतो? उत्तर स्लाइड्सच्या पुनर्वापर पॅनमध्ये कीप सोर्स फॉर्मॅटिंगवर क्लिक करा. भारतीय अर्थव्यवस्थेतील जागतिकीकरणाच्या परिणामांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते योग्य आहे? 1. अर्थव्यवस्थेच्या सुरुवातीमुळे थेट परकीय गुंतवणूक आणि परकीय चलनाच्या साठ्यात झपाट्याने घट झाली आहे. 2. 1991 नंतर भारताच्या GDPमध्ये 2 दशके सातत्याने घसरण झाली. 3. GDPची वाढ 1980 ते 91 मध्ये 5.6% वरून 2007 ते 12 मध्ये 8.2% झाली. उत्तर फक्त 3. 2024च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? 1. भाजपने 100पेक्षा जास्त जागा जिंकल्या. 2. 2019च्या तुलनेत काँग्रेसने आपल्या जागांची संख्या सुधारली आहे. 3. शिवसेनेने म्हणजेच शिंदे गट उद्धव गटापेक्षा जास्त जागा मिळवल्या. 4. महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात यशस्वी ठरली. उत्तर फक्त 1 आणि 3. MS PowerPointमध्ये नवीन सादरीकरण सुरू करताना खालीलपैकी कोणते वर्णन डिझाईन आयडिया वैशिष्ट्याच्या प्राथमिक कार्याचे सर्वात अचूक आहे? उत्तर सध्याच्या स्लाइडवरील सामग्रीवर आधारित विविध पूर्व डिझाईन केलेले टेम्पलेट आणि मांडणी सुचवण्यासाठी. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या.
धन्यवाद.